हॅलो स्टुडंट्स, H1 अँटागोनिस्ट म्हणजे काय हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की H1 रिसेप्टरला ब्लॉक करणारे एजंट्स म्हणजे H1 अँटागोनिस्ट. हे जे काही आपले H1 अँटागोनिस्ट होते त्यांच्या दोन कॅटेगरी आपण बघितली होती. फर्स्ट होती फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन. आजच्या लेक्चरमध्ये आपण सेकंड जनरेशनला कवर करणार आहोत. त्याच्यानंतर आज आपल्याला बघायचं आहे की H2 अँटागोनिस्ट म्हणजे नेमकं काय, त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, नेमकं ते वर्क कसे करतात आणि आपल्याला बघायचं आहे की गॅस्ट्रिक प्रोटॉन पंप इनिबिटर म्हणजेच काय. चला तर लेक्चरला स्टार्ट करूया. स्टुडंट्स, जे आपले H1 अँटागोनिस्ट होते फर्स्ट जनरेशनचे, हे काय करत होते, आपल्याला माहिती आहे की हे जे काही आपले H1 रिसेप्टर आहे त्या रिसेप्टरला जाऊन बाइंड होत होते. नॉर्मल केसमध्ये आपल्या बॉडीमध्ये काय होतं की H1 रिसेप्टरला आपला हिस्टामाइन जाऊन बाउंड होतो आणि बाउंड झाल्यानंतर काय होतं की जे काही ॲलर्जिक कंडिशन आहे ते कॉज होतं. ठीक आहे, नॉर्मल पेशंटमध्ये थोडंफार बॉडी टेम्परेचर आहे तर काही प्रॉब्लेम नाही, बट एक्सीड प्रमाणामध्ये झालं तर ते रिस्की असतं. आणि जेव्हा आपला हिस्टामाइन हे हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये रिलीज होऊन रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो तेव्हा काय होतं, ॲलर्जिक कंडिशन शो होते जी आपल्याला नको असते. तर अशा वेळेस आपण काय करतो, पेशंटला H1 अँटागोनिस्ट देतो. H1 अँटागोनिस्ट काय करत होता की हा ड्रग आपल्या रिसेप्टरला जाऊन बाउंड होत होता आणि याला ब्लॉक करत होता. त्याच्यामुळे काय होतं, ही जी स्पेस आहे ती ब्लॉक झाली आणि ब्लॉक झाल्यामुळे इथं आपला हिस्टामाइन येऊन बाउंड होणार नाही. म्हणजेच काय, फर्दर जे काही तो रिस्पॉन्स देत होता, जे काही रिॲक्शन भेटत होती, जे काही ॲलर्जिक कंडिशन कॉज होत होती ती होणार नाही. कशामुळे तर ह्या H1 अँटागोनिस्टमध्ये. ठीक आहे, आता हे जे दोन जनरेशन बघितले, फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन. फर्स्ट जनरेशनवाले जे ड्रग्स होते ते काय करत होते की आपले जो काही ब्लड ब्रेन बॅरियर आहे त्याला क्रॉस करत होता. ही जी बॅरियर आहे, ही बॅरियर कुठे असते सगळ्यांना माहिती आहे की जो आपला ब्रेन आहे आणि स्पायनल कॉर्ड आहे. फॉर एक्झाम्पल हा आपला ब्रेन आणि हा स्पायनल कॉर्ड आहे, तर याला जे काही कवर करत असते ही कवरिंगला आपण ब्लड ब्रेन बॅरियर म्हणतो. तर हे जे काही बॅरियर आहे ही लिपोफिलिक नेचरची असते आणि आपला जो फर्स्ट जनरेशनचा ड्रग होता तो सुद्धा लिपोफिलिक नेचरचा होता. त्याच्यामुळं काय होत होतं की हा आपला ड्रग इझिली बॅरियर क्रॉस करत होता आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती तो त्याचा ॲक्शन शो करत होता. आता काही पेशंट्स असतात ज्याच्यामध्ये इन्सोमनिया असते, म्हणजे त्यांना झोप येत नाही. अशा पेशंटला जर आपण हा आपला ड्रग दिला, म्हणजेच आपला फर्स्ट जनरेशनवाला, तर काय होणार की त्यांना झोप येणार, प्रॉपर त्यांची स्लीप होणार. बट जे नॉर्मल पेशंट आहे ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इन्सोमनियाचा सिम्पटम्स नाही, अशा पेशंटला जर आपण आपला फर्स्ट जनरेशनचा ड्रग दिला तर काय होतं, त्यांना जास्त प्रमाणात झोप येणार, ड्राउझीनेस त्यांना होणार. तर ही जी काही ती नॉर्मल कंडिशन नव्हती. म्हणजेच काय, तर आपले फर्स्ट जनरेशनचा ड्रग आहे त्याचे साईड इफेक्ट होते, म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट करण्यात आली आणि आपला सेकंड जनरेशनला प्रोड्यूस करण्यात आलं, त्याला डेव्हलप करण्यात आली. तर आता हे सेकंड जनरेशनचे जे काही ड्रग्ज आहे हे काय करतात, हे हायड्रोफिलिक इन नेचर आहे. हायड्रोफिलिक नेचर असल्यामुळं काय होतं की हे ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकत नाही. ब्लड ब्रेन बॅरियर हे क्रॉस करणार नाही तर हे सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती ॲक्ट करणार नाही. आता हे जे काही आपले सेकंड जनरेशनचे ड्रग्ज आहे हे आपले सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ॲक्ट होत नाही. मग ॲक्ट कुठं होतं, तर हे आपले पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये ॲक्ट होतात. पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजेच काय, तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड सोडला त्याच्यानंतर जी काही आपली पूर्ण बॉडी असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे आपले हात, पाय, हे जे काही ऑर्गन्स असतात त्या ऑर्गन्समध्ये जे काही नर्व्स काम करतात त्या नर्व्सला आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणतो. आणि ह्या सिस्टीमवरती आपला हा सेकंड जनरेशनचा ड्रग हा काम करतो, त्याच्यावरती तो त्याला रिझल्ट देतो आणि त्याच्यामुळं काय होतं की हा कुठल्याही प्रकारचा ड्राउझीनेस, कुठल्याही प्रकारचा स्लिपिंग प्रॉब्लेम क्रिएट करत नाही आणि म्हणून हाच जनरेशनचा ड्रग आपण प्रिफेर करतो प्रिस्क्राईब करायला. क्लिअर आहे सगळ्यांना की नेमकं सेकंड जनरेशनचा ड्रगचा
फंक्शन काय, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय, ठीक आहे. मग आता जर ह्या ड्रगचा कॉमनली मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपण जर बघितलं तर काय होणार की हा H1 रिसेप्टरला जाऊन बाउंड होणार आणि काय करणार, जे काही ॲलर्जिक सिम्पटम्स आहे त्याला स्टॉप करणार. याची युजेस जर आपण कॉमनमध्ये बघितलं तर काय करणार की जे काही ॲलर्जिक सिम्पटम्स आहे, जे काही ॲबनॉर्मल अनवॉन्टेड सिच्युएशन आपल्या बॉडीमध्ये क्रिएट होते हिस्टामाइनमुळे, त्याला हा काय करतो तर त्याला स्टॉप करतो. आणि हेच इथं मेन्शन केलं आहे की जे काही आपले H1 अँटागोनिस्ट आहे फर्स्ट जनरेशनवाले, त्यांचे काय मेजर साईड इफेक्ट होते की हे काय करते, सिडेशन कॉज करायचे, ड्रॉझिनेस कॉज करायचे आणि ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करायचे. आणि जे सेकंड जनरेशनमधले ड्रग आहे हे काय करतात, सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती ॲक्ट होत नाही, पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये ॲक्ट होतात आणि काय करतात, जे काही H1 रिसेप्टर आहे त्याला ब्लॉक करतात. ह्या कॅटेगरीमध्ये टोटल 4 ड्रग्ज आहे जे आपल्याला बघायचे आहे. आणि मोस्ट ऑफ द हे जे काही ड्रग्ज आहे तुम्ही ऐकलेच असणार, का तर हे कॉमनली यूज केले जातात. फर्स्ट ड्रग आहे एस्टिमिडाझोल, सेकंड आहे लोराटॅडिन, हे सुद्धा तुम्ही ऐकलं असणार. थर्ड आहे सिट्रिजिन. सिट्रिजिन सगळ्यांना माहिती आहे, सर्दी झालं की आधी सिट्रिजिन घेतलं जाते. सिट्रिजिनचाच मोस्ट पोटंट फॉर्म आहे लिओसिट्रोझिन्स, हे सुद्धा आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, ठीक आहे. आता ह्याचे जे काही 4 ड्रग्ज आहे, ह्या 4 ड्रग्जचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन हे सेम आहे आणि युजेससुद्धा जवळजवळ सेम आहे. बघूया फर्स्ट ड्रग आहे एस्टिमिडाझोल. एस्टिमिडाझोलचं स्ट्रक्चर बघा, की काही अशा प्रकारे रिंग्स आहेत. स्ट्रक्चर तुम्हाला ॲज इट इज लक्षात ठेवायचे असतात, ठीक आहे. स्ट्रक्चरला थोड नसतो, राईट. देन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे एस्टिमिडाझोलचा, की हा काय करतो, रिव्हर्सिबली जाऊन ब्लॉक करतो H1 रिसेप्टरला. तर रिव्हर्सिबली जाऊन ब्लॉक करतो म्हणजेच काय, तर हा आपला H1 रिसेप्टर आहे. फॉर एक्झाम्पल परत काढते मी, हे बघा, हा आपला H1 रिसेप्टर आहे. आता हा जेव्हा आपला एस्टिमिडाझोल जाऊन आपल्या रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो तेव्हा काय होतं, हा रिव्हर्सिबली बाउंड होतं. रिव्हर्सिबल म्हणजेच काय, हा जाऊन बाउंड होणार, याला ब्लॉक करणार आणि ब्लॉक केल्यानंतर काय होतं, हा परत डिटॅच्ड होतो. ॲज इट इज हा जाऊन बाउंड होऊन राहत नाही, म्हणजेच हा डिटॅच होतो. याचं डिझायरेबल जे काय फंक्शन आहे ते शो केल्यानंतर हा डिटॅच्ड होतो. म्हणजेच काय होतं, हा रिव्हर्सिबल आहे, म्हणजे हा बाउंडही होतो आणि परत डिटॅचसुद्धा होतो, ठीक आहे. आणि हा कुठे जाऊन बाउंड होतं H1 रिसेप्टरला, जे आपल्या GITमध्ये, युटेरसमध्ये, लार्ज ब्लड वेसलने आणि ब्रोंकियल मसल्समध्ये प्रेझेंट असतात. याचे युजेस काय, तर हा यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ ॲलर्जिक सिम्पटम सच ॲज रिनिटिस अँड कंजेक्टिव्हिटीज. हे जे काही रिनिटिस आणि कंजेक्टिव्हिटी म्हणजेच काय, तर आपल्याला रनी नोजसारखे प्रॉब्लेम्स असतात, ज्याच्यामध्ये आपल्या नोजमध्ये बऱ्याच प्रकारे इन्फ्लॅमेशन झालेली असते, स्वेलिंग झाले असते. तर अशा वेळेस जे काही सिम्पटम्स क्रिएट होतात त्याला ट्रीट करायसाठी आपण एस्टिमिडाझोलचा यूज करतो. नेक्स्ट ड्रग आहे आपला लोराटॅडिन. लोराटॅडिन हा कम्पॅटेटिव्ह अँटागोनिस्ट आहे H1 रिसेप्टरचा, जो पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये प्रेझेंट असतो. सगळ्यांना माहिती आहे की पेरिफेरल नर्वस सिस्टीम कुठे असते तर सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, आणि ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड सोडला तर बाकीचे जे काही ऑर्गन्स असतात त्याला आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणतो. तर इथे जे काही H1 रिसेप्टर्स प्रेझेंट असतात त्या रिसेप्टरला जाऊन आपला हा लोराटॅडिन जाऊन बाउंड होतो आणि काय करतो, कॉम्पॅटेटिव्ह अँटागोनिस्ट म्हणून ॲक्ट होतं. आता कॉम्पॅटेटिव्ह अँटागोनिस्ट म्हणजेच काय, आता हा आपला रिसेप्टर आहे. फॉर एक्झाम्पल इथे आपला ड्रग आला आपला, फॉर एक्झाम्पल लोराटॅडिन. आपल्याला माहिती आहे की आपल्या ब्लडमध्ये वेगवेगळे कंपोनंट्स असतात. तर जेव्हा आपला हा लोराटॅडिन रिसेप्टर जवळ होतो तेव्हा हा कॉम्पॅटेटिव्ह नेचर शो करतो. म्हणजेच काय, तर इथे आपला हिस्टामाइनसुद्धा असणार, ठीक आहे. तर हा काय करतो, याच्याशी भांडण करतो. कॉम्पिटिशन माहिती आहे सगळ्यांना, आपण पण आपल्या क्लासमध्ये बऱ्याचदा कॉम्पिटिशन केली जाते. कधी कॉम्पिटिशन स्टडीमध्ये असते, तर कधी कॉम्पिटिशन फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये असते, राईट. तर हा काय करतो, आपण काय करतो, जेव्हा कॉम्पिटिशन करतो तेव्हा स्वतःला बेटर प्रूफ करायचा प्रयत्न करतो, राईट. तर हा लोराटॅडिनसुद्धा काय करतो, त्याच्याशी एकदम पॉझिटिव्हली फाईट करतो आणि रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो, ठीक आहे. क्लिअर आहे हा वर्डचा मिनिंग सगळ्यांना, की कॉम्पिटेटिव्हली अँटागोनिस्ट म्हणजेच काय, तर हा कॉम्पिटिशन करतो H1 रिसेप्टरसोबत, राईट.
आता ह्या लोरॅटॅडिनचा यूज काय आहे, तर हा आपला लोरॅटॅडिन कॉम्बिनेशनसोबत यूज केला जातो. कशाचा कॉम्बिनेशन, तर सुडोइफेड्रिन सल्फेट हा जो ड्रग आहे याच्यासोबत याला यूज केला जाते. कशासाठी, तर सीझनल ॲलर्जीसाठी. आता सीझनल ॲलर्जी म्हणजेच काय, तर बऱ्याचदा काही लोकांना असं होतं की सीझन चेंज झालं की त्यांना त्रास होतो, म्हणजे सर्दी होणार, खोकला होणार आणि एक काही 4-8 दिवस गेले की ते एन्व्हायरमेंटसोबत त्यांची बॉडी मॅच झाली की तर ते ऑटोमॅटिकली रिकवर होतात. तर अशी जी काही सीझनल ॲलर्जी असते त्याला आपण ट्रीट करायसाठी लोरॅटॅडिनचा यूज करतो. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर लोरॅटॅडिन. नेक्स्ट जो ड्रग आहे तो मोस्ट कॉमनली यूज केला जातो, दॅट इज सिट्रेझिन अँड लिओसिट्रेझिन. हा मला वाटतं प्रत्येकाने एकदा तरी ही टॅबलेट घेतलीच असणार. केव्हा घेतो आपण सिट्रेझिन, जेव्हा आपल्याला सर्दीचा त्रास होतो तेव्हा आपण सिट्रेझिन किंवा लिओसिट्रेझिन घेतो. आणि त्यामुळं काय होतं की जेव्हा आपल्याला इचिंग असते नोजमध्ये किंवा रनी नोज असतं किंवा इन्फ्लामेशन असतं, तर ही सिट्रेझिन घेतल्यानं काय होतं, सिम्प्टोमॅटिकली जे काही आपल्याला त्रास होत होता तो त्रास आपल्याला नाहीसा होतो. तर हे मेकॅनिझम काय आहे का, हा कसा त्रास कमी करतो, तर हा काय करतो, H1 रिसेप्टरला जाऊन ब्लॉक करतो. ब्लॉक केल्यानं काय होतं की हिस्टामाइन जाऊन रिसेप्टरला बाउंड होत नाही आणि जे काही ॲलर्जिक सिम्पटम्स आपल्याला भेटत होते लाईक रनी नोज, इन्फ्लामेशन, स्नीझिंग, तर हे सिम्पटम्स स्टॉप होतात. ठीक आहे. तर आता बघा सिट्रेझिन आणि लिओसिट्रेझिनचं स्ट्रक्चर हे जवळजवळ सेम आहे. तर डिफरन्स काय आहे, तर हा लिओसिट्रेझिन काय आहे, हा लिओ फॉर्म आहे. लिओ फॉर्म म्हणजेच काय, तर लिओ रोटेटरी इनान्शिओमर आहे सिट्रेझिनचा. तर हे बघा आता सिट्रेझिनच्या स्ट्रक्चरमध्ये हा जो CH आहे हा इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये होता, म्हणजेच हा कुठल्याही प्रकारचं रोटेशन शो करत नव्हता. बट लिओसिट्रेझिनच्या केसमध्ये काय होतं की हा जो H आहे हा H काय करतो, लिओ रोटेटरी आहे. म्हणजेच काय, तर हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना सिट्रेझिन अँड लिओसिट्रेझिन. स्टुडंट्स, करंट लेक्चरचे हँडरिटन नोट्स ही तुम्हाला अवेलेबल होणार आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता आणि लेक्चरचा PDF ॲज इट इज डाउनलोड करू शकता. आणि जर लेक्चर आवडत असणार तर लाईक करायला विसरू नका. देन वी हॅव मास सेल स्टॅबिलायझर. आता मास सेल स्टॅबिलायझर म्हणजेच काय, स्टुडंट्स, फर्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं हिस्टामाइनबद्दल. तेव्हा आपण बघितलं होतं की आपला हिस्टामाइन नेमका स्टोअर कसा होतो आणि रिलीज कसं होतं. आपण बघितलं होतं की हा जो हिस्टामाइन आहे हा मास सेल्समध्ये प्रेझेंट असतो. आता प्रेझेंट असतो बट कसा प्रेझेंट असतो, तर हा जो हिस्टामाइन आहे, हिस्टामाइन हा बाउंड असतो हिपॅरिनसोबत आणि हे जे काही कॉम्प्लेक्स आहे ते कॉम्प्लेक्स इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतं. जेव्हा एक्सटर्नली कॅल्शियम आयन्स येतात तेव्हा काय होतं की हे जे काही बॉन्ड आहे ते ब्रेक होतं आणि बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर काय होतं, हा आपला हिस्टामाइन हा रिलीज होतो आणि रिलीज झाल्यानंतर तो काय त्याची फर्दर ॲक्टिव्हिटी तो शो करतो. हेच आपण ऑलरेडी फर्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये डिस्कस केले आहे. तर हे जे काही आपले मास सेल स्टॅबिलायझर आहे तर हे काय करतात, आपले जे काही मास सेल्स आहेत त्याला ब्लॉक करतात. आता ब्लॉक करतात म्हणजेच काय, तर हा जो आपला हिस्टामाइन आहे इथे बॉन्ड ब्रेक होतो, ब्रेक झाल्यानंतर हा इथे ॲक्टिवेट होतो. मास सेल स्टॅबिलायझर काय करतो, हा 2 प्रकारे वर्क करतो. कशा प्रकारे, तर फर्स्ट हा काय करतो की हा जो हिस्टामाइनच्या रिलीजला स्टॉप करतो. म्हणजेच ह्या सेलमधनं जर हिस्टामाइनच बाहेर निघणार नाही तर तो त्याची ॲक्टिव्हिटी शो करणार नाही, रिसेप्टारसोबत जाऊन बाउंड होणार नाही. लाईक फॉर एक्झाम्पल हा आपला रिसेप्टार आहे आणि आता आपला हिस्टामाइन जाऊन बाउंड होत होता आणि जे काही फर्दर त्याची ॲक्शन शो करत होता तर हा रिलीजच होणार नाही, तर तो त्याची ॲक्शनच शो करणार नाही. सेकंड वे काय आहे याच्या मेकॅनिझमचा, की हा काय करतो, हे जे आपले कॅल्शियम आयन्स आहे यांच्या इन्फ्लक्सला ब्लॉक करतो, याच्या इन्फ्लक्सला स्टॉप करतो. म्हणजेच काय, आता आपल्याला माहिती आहे की हा जो आपला हिस्टामाइन आणि हिपॅरिनचा बॉन्ड आहे ब्रेक व्हायसाठी आपल्याला कशाची गरज असते, तर हा कॅल्शियम आयनची गरज असते. हा मास सेल स्टॅबिलायझर काय करतो की हा
कॅल्शियम आयनला यूज देत नाही, म्हणजे कॅल्शियम आयन येणारच नाही, तर हा बॉन्ड ब्रेक होणार नाही. बॉन्ड ब्रेक होणार नाही म्हणजेच आपला हिस्टामाइन हा इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये राहणार, ॲक्टिव्ह होणार नाही. ॲक्टिव्ह होणार नाही तर तो त्याची फर्दर ॲक्टिव्हिटी शो करणार नाही. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे की मास्ट सेल स्टॅबिलायझर नेमकं कशा प्रकारे वर्क होतो? 2 प्रकारे वर्क होतो. फर्स्ट, हा हिस्टामाइनच्या रिलीजला स्टॉप करतो, ब्लॉक करतो. सेकंड, हा काय करतो? कॅल्शियम आयनच्या इन्फ्लक्सला ब्लॉक करतो. ह्या कॅटेगरीमध्ये फक्त एकच ड्रग आपल्याला बघायचं आहे, दॅट इज क्रोमोलिन सोडियम. सी, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोलिन सोडियम. स्ट्रक्चर तरी तुम्हाला असं खूप मोठं वाटत असेल, बट आपण जर बघितलं तर स्ट्रक्चरमध्ये बघा, इथे एक मिरर इमेज आपल्याला भेटते. हे बघा, हे जी साईड आहे, हे जे 2 रिंग आहे त्यालाच इथून दुसरी रिंग आहे, म्हणजे हे जे 2 रिंग आहे सेम आहे, जे आपल्या CH ग्रुपनी अटॅच झालेली आहे. ठीक आहे, स्ट्रक्चर जरी लेंदी वाटत असेल तर थोडी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला स्ट्रक्चर इझिली आठवण राहणार. याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे का? हा काय करतो तर डिग्रॅन्युलेशन ऑफ मास्ट सेलला प्रिव्हेंट करतो. म्हणजेच काय? डिग्रॅन्युलेशन म्हणजेच काय? हे जे मास्ट सेल्स आहे, ह्या मास्ट सेल्समधून आपले हिस्टामाइन जे बाहेर निघत होतं त्याला स्टॉप करतो. म्हणजेच काय करतो? डिग्रॅन्युलेशनला प्रिव्हेंट करतो आणि हिस्टामाइनच्या रिलीजला स्टॉप करतो. हिस्टामाइनच नव्हे तर ल्युकोट्राईन्सला सुद्धा हा ब्लॉक करतो, म्हणजे याच्या रिलीजला ब्लॉक करतो. देन हा काय करतो? कॅल्शियम इन्फ्लक्सला इनिबिट करतो. आत्ताच आपण ह्याच्याबद्दल डिस्कस केलं आहे. देन याचे युजेस काय? तर हा काय करतो? ब्रॉन्कियल अस्थमाला ट्रीट करायसाठी याचा यूज होतो. प्लस कशासाठी यूज होतो? तर नोझल सोल्युशनमध्ये सुद्धा याचा यूज होतो. जेव्हा ॲलर्जिक रेनिटस असते त्याला ट्रीट करायसाठी याचा यूज होतो. प्लस आय ड्रॉप्समध्ये सुद्धा याचा यूज होतो. जर आईमध्ये कुठल्याही प्रकारची ॲलर्जी असणार, इन्फेक्शन असणार किंवा कंजेक्टिव्हिटीज असणार. कंजेक्टिव्हिटी म्हणजेच काय? तर इन्फ्लामेशन ऑफ आउटर मेम्ब्रेन ऑफ आयबॉल ऑर इनर आयलिड. म्हणजे आपले जे काही आयबॉल्स असतात, इनर आयलिड असते, त्याच्यामध्ये इन्फ्लामेशन असते, तर त्याला ट्रीट करायसाठी आपण ह्या ड्रगचा यूज करतो. आय होप सगळ्यांना मास्ट सेल स्टॅबिलायझर क्लिअर असणार. देन आपल्याला बघायचं आहे की H2 अँटागोनिस्ट म्हणजेच काय? सी, नावावरून करतो की हा H2 रिसेप्टरला जाऊन बाउंड करतो. आता जसे आपण H1 अँटागोनिस्ट बघितले तसेच हे आपले H2 अँटागोनिस्ट आहे, बट याचं मेकॅनिझम थोडं चेंज आहे. कसं आहे बघूया. बघा, आता नाव काय म्हणतं? H2 अँटागोनिस्ट म्हणजेच काय? आपल्याला नावावरून क्लिअर होतो की हा H2 रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो, याला ब्लॉक करतो. स्टुडंट्स, H2 रिसेप्टरचं लोकेशन आपल्याला माहिती आहे की हा काय करतो? आपल्या स्टमकमध्ये प्रेझेंट असतो. स्टमकमध्ये आपल्याला माहिती आहे की ही जी लेअर आहे ती परायटल सेल्सनी बनली असते. आता ह्या सेलला जर आपण झूम करून बघितलं तर काही अशा प्रकारे आपल्याला स्टमकमध्ये लेअर भेटतात. आता ह्या लेअरला जे जर झूम केलं, आता हे लेअर जे आहे सेल्सनी बनलेली आहे. ह्या सेल्सला जर आपण झूम केलं, दॅट इज अवर परायटल सेल. आता हे काही अशा प्रकारे आपल्याला परायटल सेल दिसणार. ही जी सेल्स आहे याच्यामध्ये 3 प्रकारचे रिसेप्टर्स असतात. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. कुठले कुठले? पहिला आहे आपला H2 रिसेप्टर, ठीक आहे, ज्याचा आपल्याला मेकॅनिझम बघायचं आहे. सेकंड असतो आपला गॅस्ट्रीन रिसेप्टर अँड थर्ड असतो आपला SCH, दॅट इज ॲसिटिल कोलिन रिसेप्टर. आता इन जनरल काय होतं की हा गॅस्ट्रीन आणि SCHचं फंक्शन काय आहे? तर आपल्या स्टमकमध्ये कॅल्शियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करायचं काम हा गॅस्ट्रीनचं आणि SCHचं असतं. म्हणजेच हे 2 रिसेप्टर काय करतात? तर कॅल्शियम आयन्सला स्टमकमध्ये येण्यासाठी इन्फ्लुअन्स करतात, त्यांना ते मार्ग मोकळा करतात. आता ही लेअर आहे आपली परायटल सेलची. हा इकडला जो पोर्शन आहे हा आपला स्टमक आहे आणि ही आपली आउटर लेअर, जिथे आपण आपल्या म्हणजेच ही इथे ब्लड वेसल्स प्रेझेंट असतात. इथे आपण आपल्याला ब्लड आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आता ही आपली परायटल सेल्स आहे. याच्यामध्ये एक सेकंड पार्टमध्ये इथे एक पंप असतो. ह्या पंपला आपण प्रोटॉन पंप म्हणतो. प्रोटॉन पंपचं फंक्शन काय सांगते. आधी बघूया आपला H2 रिसेप्टरचं नेमकं होतं काय.
आता जेव्हा आपला H2 रिसेप्टरला आपला हिस्टामाइन जाऊन बाउंड होतो, फॉर एक्झाम्पल दिस इज आवर हिस्टामाइन आला आणि हा H2 रिसेप्टरला जाऊन बाउंड झाला, तर हा काय करतो, फर्स्ट ATPचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करतो आणि CAMPला ॲक्टिवेट करतो. आता हा ATP माहिती आहे सगळ्यांना, राईट, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. आता CAMP म्हणजेच काय आणि नेमकं ह्या CAMPच्या ॲक्टिवेट झाल्यानं नेमकं होतं काय, सायक्लिक ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट. हा सायक्लिक ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट काय करतो तर कॅल्शियम आयनचं कॉन्सन्ट्रेशनला इन्क्रीज करतो. आता तुम्ही म्हणणार की आपल्या स्टमकमध्ये एवढं सगळं कॅल्शियम आयन्स येत आहे, तर या त्या कॅल्शियम आयनचं नेमकं फंक्शन काय, तर आपल्याला माहिती आहे की H2 रिसेप्टर हा काय आहे, तर हा जी कपल्ड प्रोटीन रिसेप्टर आहे. सगळ्यांना क्लिअर आहे, फर्स्ट लेक्चरमध्येच आपण क्लिअर केलं होतं. आता हे जे काही कॅल्शियम आयन्स आहे, ह्या कॅल्शियम आयनचं फंक्शन ह्या प्रोटॉन पंपमध्ये असते. प्रोटॉन पंप काय करतो, प्रोटॉनचं एक्सचेंज करतो. प्रोटॉनचं एक्सचेंज कोणासोबत करतो, तर पोटॅशियमसोबत त्याचा एक्सचेंज करतो. म्हणजेच काय, हा प्रोटॉन पंप एका एन्झाईम थ्रू वर्क होतो. एन्झाईम कुठला, तर पोटॅशियम हायड्रोजन ATPज हा एन्झाईम आहे ज्याच्या थ्रू आपला प्रोटॉन पंप हा वर्क करतो. तर हा काय करतो, आपल्या आउटर लेअरमधून आपल्या स्टमकमध्ये H पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करतो. जर याने एक मॉलिक्यूल म्हणजेच एक H पॉझिटिव्हला जर आतमध्ये आणला, तर सायमल्टेनियसली हा काय करतो, एका पोटॅशियम आयनला बाहेर टाकतो. म्हणजेच जेवढे H पॉझिटिव्ह आयन आत येणार तेवढेच K पॉझिटिव्ह आयन हे बाहेरच येणार. म्हणजेच काय, तर त्याचं बॅलन्स मेंटेन होणार. हे आपला प्रोटॉन पंपचं काम असते. याला जसं पोटॅशियम हायड्रोजन ATPची गरज असते, तशीच त्याला कॅल्शियम आयन्सची सुद्धा गरज असते. तर आता आपल्याला माहिती आहे की हे तिन्ही रिसेप्टर काय करतात, कॅल्शियम आयनचं कॉन्सन्ट्रेशनला इन्क्रीज करतात आणि हे कॅल्शियम आयन काय करतात, तर ह्याला ॲक्टिवेट करतात, प्रोटॉन पंपला ॲक्टिवेट करतात. प्रोटॉन पंप ॲक्टिवेट झाल्यानं काय होतं की आपल्या स्टमकमध्ये H पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. आता स्टमकमध्ये काय असतं आपल्याला माहिती आहे, HCl म्हणजेच ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड. हे ॲसिड काय करतं, नॉर्मल फंक्शनमध्ये हा आपला जे काही फूड आहे त्याला डिकम्पोज करतो, त्याला डिग्रेड करतो. बट एक्सेस जर आपल्या स्टमकमध्ये ॲसिड सिक्रेशन झाला तर हा काय करतो, अल्सर क्रिएट करतो. गॅस्ट्रिक अल्सर, डिओडेनम अल्सर अशा प्रकारचे जे काही डिसीज आहे तो कॉज करतो. आणि जर आपला हिस्टामाइन जर आपला हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये H2 रिसेप्टरला बाउंड झाला, तर काय होणार, हा कॅल्शियम आयनला इन्क्रीज करणार. कॅल्शियम आयन इन्क्रीज झाल्यानं मग काय होणार की आपल्या स्टमकमध्ये H पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार आणि अल्टिमेटली काय होणार की गॅस्ट्रिक अल्सरसारखे कंडिशन क्रिएट होणार. आणि म्हणून ह्या कंडिशनला ट्रीट करायसाठी आपण काय करतो, H2 अँटागोनिस्ट येतो. H2 अँटागोनिस्ट म्हणजेच काय, तर ह्या हिस्टामाइनचा अपोजिट फंक्शन करतो, वर्क करतो आणि H2ला ब्लॉक करतो. H2ला ब्लॉक केल्यामुळं काय होणार, रिसेप्टर ब्लॉक झाला, हिस्टामाइन येऊन बाउंड होणार नाही, बाउंड झाला नाही, CAMP ॲक्टिवेट होणार नाही, कॅल्शियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार नाही आणि अल्टिमेटली स्टमकमध्ये H पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार. H पॉझिटिव्हचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं म्हणजेच काय, तर ॲसिड सिक्रेशन ही कमी होणार. दिस इज अ लॉंग मेकॅनिझम ऑफ अवर H2 अँटागोनिस्ट. आय होप सगळ्यांना क्लिअर असणार. ही मेकॅनिझम जर तुम्हाला क्लिअर असणार तर तुम्ही प्रत्येक ड्रग याच्यामध्ये लिहू शकता, त्याचा मेकॅनिझम लिहू शकता आणि युजेस लिहू शकता. मेकॅनिझम सगळ्यांना क्लिअर आहे. युजेस काय असणार ह्या कॅटेगरीचे ड्रग्सचे, तर काय, ऑब्व्हियसली HClचं सिक्रेशन कमी करतो. म्हणजेच काय, तर आपल्या स्टमकमध्ये माहिती आहे HClचं सिक्रेशन जर हाय प्रमाणात झालं तर काय होणार, इथं अल्सर होणार, गॅस्ट्रिक अल्सर होणार, काही केसमध्ये डिओडेनल अल्सर होणार. ठीक आहे, गॅस्ट्रिक रिफ्लक्स म्हणजेच काय, तर इथे जर गॅस्ट्रिक ॲसिडचं सिक्रेशन जास्त प्रमाणात झालं तर ही ॲसिड हे आपल्या फूड पाईपमध्ये येतं आणि बऱ्याचदा असं होतं ना की ॲसिडिटी झाल्यानं की आपल्याला असं जड व्हायला लागतं. तर अशा केसला ट्रीट करायसाठी आपण H2 अँटॅगोनिस्टला यूज करतो.
स्टुडंट्स अगदी डिटेलमध्ये तुम्हाला H2 अँटागोनिस्टचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन हे क्लिअर केलेलं आहे, कारण याच्यावरतीच तुम्हाला भरपूर ड्रग आहे. आणि जो नेक्स्ट कॅटेगरी आहे दॅट इज गॅस्ट्रिक प्रोटॉन पंप इनिव्हिटर, याचंही मेकॅनिझम जवळजवळ सेम आहे. ठीक आहे, नोट्समध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये आणि सुटसुटीत अशा वर्डमध्ये एक्सप्लेन केलं आहे की H2 अँटागोनिस्टचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन नेमकं काय. हे बघा, स्टमक आहे, स्टमकमधले परायटल सेल आहे, सेल्समध्ये 3 रिसेप्टार आहे, H2 रिसेप्टार, गॅस्ट्रिन आणि ACH, आणि तिघांचं फंक्शन काय आहे. ॲट द एंड काय करतं, कॅल्शियम आयनचं कॉन्सन्ट्रेशनला इन्क्रीज करतं. कॅल्शियम आयन काय करतो, प्रोटॉन पंपला ॲक्टिवेट करतो. प्रोटॉन पंप काय करतो की स्टमकमध्ये H पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशनला इन्क्रीज करतो. हे नॉर्मल प्रोसेस आहे. आणि H2 अँटागोनिस्ट काय करतो, तर ह्यालाच ब्लॉक करतो. ब्लॉक केल्यामुळं काय होतं, H2 रिसेप्टारसोबत आपला हिस्टामाइन जाऊन बाउंड होणार नाही. ठीक आहे, या कॅटेगरीमध्ये टोटल आपल्याला 3 ड्रग्स बघायचे आहेत. फर्स्ट आहे सेमेटिडिन, सेकंड आहे फॅमॅटिडिन आणि थर्ड आहे रॅनिटिडिन. हे तिन्ही ड्रग तुम्ही ऐकलेच असणार. मोस्ट कॉमन ड्रग रॅनिटिडिन आहे. जनरली फिजिशियन हे प्रिस्क्राईब करत असतात ॲसिडिटीच्या प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे, आता हा फर्स्ट सेमेटिडिन जो ड्रग आहे हा आपला स्टारवाला ड्रग आहे. स्टारवाला ड्रग म्हणजेच काय, तर ह्या ड्रगचं सिंथेसिससुद्धा आपल्याला बघायचं आहे. सी, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सेमेटिडिन. सेमेटिडिनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हा ब्लॉक करतो H2 रिसेप्टरला आणि जे काही हिस्टामाइनची ॲक्टिव्हिटी आहे त्याला डिक्रीज करतो. तर याची युजेस काय आहे, तर हा गॅस्ट्रिक आणि डिओडेनल अल्सरमध्ये यूज होतो. ह्या सेमेटिडिनला सिंथेसाइज कशा प्रकारे केलं जातं, तर 2-क्लोरो ॲसिटिक ॲसिड आणि फॉर्मॅमाइडची रिॲक्शन केली जाते, त्याच्यामुळे फॉर्म होतो 4-कार्बॉक्सी 5-मिथिल इमिडाझोल. हे जे काही रिॲक्शन आहे याच्यामुळं फर्दर रिॲक्शन केली जाते आणि इंटरमिडिएट 1 आणि इंटरमिडिएट 2 फॉर्म होतो. त्याच्यानंतर इंटरमिडिएट 2ला कन्वर्ट केल्या जाते सेमेटिडिनमध्ये आणि आपला फायनल जो ड्रग हा सिंथेसाइज्ड केला जातो. रिॲक्शन दिलेली आहे, तुम्ही बघून घ्या की कशा प्रकारे आपला सेमेटिडिन फॉर्म होतो. नेक्स्ट ड्रग आहे आपला फॅमोटिडिन. फॅमोटिडिन हा जो ड्रग आहे मोर पोटंट आहे ॲज कम्पेअर टू सेमेटिडिन. याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे, बट हा काय मोर पोटंट आहे. आणि युजेस काय, तर गॅस्ट्रिक आणि डिओडेनल अल्सरमध्ये याचा यूज होतो. सी, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फॅमोटिडिन. स्ट्रक्चर बघून घ्या. आय नो स्टुडंट, स्ट्रक्चर हे खूप मोठे मोठे आहे, बट स्ट्रक्चरला जर तुम्ही रिलेट केलं एकामेकासोबत तर तुम्ही इझिली स्ट्रक्चर आठवण ठेवू शकता. ठीक आहे, नेक्स्ट आहे रॅनिटिडिन. सी, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ रॅनिटिडिन. रॅनिटिडिन हा काय, तर H2 रिसेप्टारला ब्लॉक करतो आणि हिस्टामाइनच्या ॲक्टिव्हिटीला डिक्रीज करतो. आणि युजेस काय, तर सेम युजेस आहे, दॅट इज गॅस्ट्रिक अँड डिओडेनल अल्सरमध्ये याचा यूज होतो. नेक्स्ट आहे आपला गॅस्ट्रिक प्रोटॉन पंप इनिबिटर. आता नावावरूनच करते की हा प्रोटॉन पंपला इनिबिट करतो. आता पहिला जो आपण H2 अँटागोनिस्ट बघितला होता हा काय करत होता, H2 रिसेप्टरला जाऊन बाउंड होत होता. हा जो आपला गॅस्ट्रिक प्रोटॉन पंप इनिबिटर आहे हा काय करतो, हा जो आपला प्रोटॉन पंप आहे त्यालाच इनिबिट करतो. म्हणजेच हा जर पंप इनिबिट झाला, ब्लॉक झाला तर काय होणार, H पॉझिटिव्ह आणि K पॉझिटिव्ह आयनची एक्सचेंज होणार नाही. म्हणजेच H पॉझिटिव्हचं कॉन्सन्ट्रेशन स्टमकमध्ये वाढणार नाही. अल्टिमेटली काय होणार की HClचं सेक्रेशन कमी होणार. स्टुडंट्स, हे झालं याचं फर्स्ट मेकॅनिझम. याचं सेकंड मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे, तर आपलं परायटल सेल्समध्ये काय होतं, H2 दॅट इज वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट असतं. जेव्हा वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड हे रिॲक्ट होतात तेव्हा H2CO3 फॉर्म होतो. हा जो काही H2CO3 काय होतो, डिकम्पोज्ड होतो, डिग्रेड होतो आणि HCO3 निगेटिव्ह आणि H पॉझिटिव्ह आयन प्रोड्यूस होतात. H पॉझिटिव्ह आयन माहिती आहे सगळ्यांना की हा काय करतो, आपला जो प्रोटॉन पंप आहे प्रोटॉन पंपच्या थ्रू आपल्या स्टमकमध्ये एंटर करतो आणि स्टमकमध्ये काय होतं की H पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. आतापर्यंत आपण काय कशाबद्दल डिस्कस केलं, तर आपण H पॉझिटिव्ह आयनबद्दल डिस्कस केलं. जेव्हा आपला HCO3 निगेटिव्ह हा ब्लडमध्ये एंटर होतो, ठीक आहे, तर तेव्हा काय होतं, आपल्या ब्लडमधनं क्लोरीन आयन दॅट इज Cl निगेटिव्ह आयन हे आपल्या
स्टमकमध्ये एंटर होतात आणि स्टमकमध्ये एंटर झाल्यामुळे काय होतं म्हणजेच बघा आता ते H पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन पण हाय झालं आहे, Cl निगेटिव्हचं पण हाय झालं आहे. म्हणजेच अल्टिमेटली काय होतं की HClचं सिक्रेशन इन्क्रीज होतं. हे नॉर्मल केस आहे. इथे काय करतो आपला प्रोटॉन पंप इनिबिटर काय करतो की हा पंपलाच इनिबिट करतो आणि इनिबिट झाल्यामुळे काय होणार इथे जरी हिस्टामाइन जरी जाऊन बाउंड झाला, गॅस्ट्रीन आणि ACH जरी ॲक्टिवेट झाले, कॅल्शियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन जरी इन्क्रीज झालं तरी काय होणार हे पास होणार नाही तर काय होणार आपल्या स्टमकमध्ये HClचं सिक्रेशन होणार नाही. HClचं सिक्रेशन होणार नाही म्हणजेच काय एक्सेस प्रमाणामध्ये होणार नाही. नॉर्मली तर जे काही बॉडीचे फंक्शन ते होणार, बट एक्सेसमध्ये जे होतं त्याची ॲबनॉर्मल कंडिशन होतं ते ती होणार नाही. ठीक आहे. आणि अशा प्रकारे आपला गॅस्ट्रिक प्रोटॉन पंप इनिबिटर हा वर्क करतो. तर काय कशा प्रकारे करतो तर हा आपला प्रोटॉन पंपलाच इनिबिट करतो, ब्लॉक करतो. याची युजेस काय होणार की हा गॅस्ट्रिक आणि डिओडेनल अल्सरला ट्रीट करायसाठी यूज होणार. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. नोट्समध्ये अगदी डिटेलमध्ये याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन हे दिलेलं आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि नोट्स अवेलेबल करून घेऊ शकता. ठीक आहे. फर्स्ट ड्रग आहे आपला ओमेप्राझोल. हे जे काही ड्रग्ज आहे हे तुम्ही ऐकलेलेच असणार. ओमेप्राझोल मोस्ट कॉमनली प्रिस्क्राईब केले जाते. ठीक आहे. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ओमेप्राझोल. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय असणार का हा काय करतो सिलेक्टिव्हली आणि इरिव्हर्सिबली प्रोटॉन पंपला इनिबिट करतो. आता फर्स्ट केसमध्ये आपण एक रिव्हर्सिबल बघितलं होतं. आता हा बघायचा आहे की इरिव्हर्सिबल म्हणजेच काय. म्हणजेच हा एकदा जाऊन ब्लॉक केलं की केलं, हा परत जाऊन डिटॅच्ड होत नाही. एकदा याने प्रोटॉन पंपला ब्लॉक केलं तर हा ब्लॉक करतो, बट कसा करतो तर सिलेक्टिव्ह करतो. म्हणजे सगळ्याच पॅरायटल सेल्समधल्या सगळ्याच प्रोटॉन पंपला ब्लॉक करत नाही तर सिलेक्टिव्हला जाऊन ब्लॉक करतो. ठीक आहे. सगळ्याच्याला ब्लॉक करणार नाही. का ब्लॉक करणार नाही, सगळ्याच्याला जर ब्लॉक केला तर HCl सिक्रेट होणार नाही आणि नॉर्मल बॉडी फंक्शनसाठी HCl हे आपल्याला इम्पॉर्टंट असतो. म्हणून हा कसा वर्क करतो तर हा सिलेक्टिव्ह अँड इरिव्हर्सिबली वर्क करतो. ठीक आहे. देन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन क्लिअर आहे सगळ्यांना. काय करतो तर ॲसिड सिक्रेशनला इनिबिट करतो. युजेस काय तर इट इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ पेप्टिक अल्सर, इरोसिव्ह इसोफॅगिटिस अँड इलिझन सिंड्रोममध्ये याचा यूज होतो. देन नेक्स्ट आहे आपला लॅन्सोप्राझोल. सी ओमेप्राझोल आणि लॅन्सोप्राझोलचं स्ट्रक्चर हे जवळजवळ तुम्हाला थोडीफार सिमिलॅरिटीज दिसते. इथे बघा एक OCH3 आहे आणि इथे OCH3 नाही आहे. इथे जर बघा रिंगमध्ये पण एक चेंजेस आहे की इथे एक CH3 आहे, इथे CH3 नाही आणि O नंतर CH3 आहे ओमेप्राझोलमध्ये. बट लॅन्सोप्राझोलमध्ये हा एक नवीन कंपाऊंड ॲड झालेला आहे. बाकी स्ट्रक्चर हे सेम आहे. अशा प्रकारे कोरिलेट केलं तर तुम्हाला स्ट्रक्चर इझिली आठवण राहणार. ठीक आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय सेम आहे. हा ब्लॉक करतो. कशाला ब्लॉक करतो तर हायड्रोजन पोटॅशियम ATPase म्हणजेच प्रोटॉन पंपला इनिबिट करतो. तर याची युजेस काय तर हा यूज करतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ डिओडेनल अँड गॅस्ट्रिक अल्सर, अल्सो यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ झोलिंजर अँड इलिसन सिंड्रोम. आता हा सिंड्रोम म्हणजेच काय, ह्याला ZA सिंड्रोम म्हणतात. ह्या सिंड्रोममध्ये काय होतं की आपला स्टमक आहे, स्टमकमध्ये ट्युमर्स फॉर्म होतात. ट्युमर्स फॉर्म झाल्यामुळं काय होतं की आपल्या स्टमकमध्ये HClचं सिक्रेशन हाय प्रमाणात होतं आणि त्याच्यामुळं काय होतं की अल्सर क्रिएट होतं. तर हा जो सिंड्रोम आहे त्याला ट्रीट करण्यासाठी आपला लॅन्सोप्राझोलचा यूज केला जातो. अल्सो फॉर द ट्रीटमेंट ऑफ गॅस्ट्रो इसोफॅगल रिफ्लक्स. गॅस्ट्रो इसोफॅगल रिफ्लक्स म्हणजे काय तर इथनं HClचं सिक्रेशन हाय प्रमाणात झाल्यामुळं हा काय करतो आपल्या फूड पाईपमध्ये HCl जातो आणि तिथे अल्सर क्रिएट करतो आणि त्याला ट्रीट करायसाठी सुद्धा आपला लॅन्सोप्राझोलचा यूज केला जातो. देन वी हॅव रापेप्राझोल अँड पेंटाप्राझोल. हे जे दोन ड्रग्ज आहे या दोन्ही ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे. हे काय करतो प्रोटॉन पंपला इनिबिट करतो आणि युजेससुद्धा
सेम आहे. आठवण काय ठेवायचं आहे, आठवण ठेवायचं आहे आपल्याला स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी बघायचं आणि स्ट्रक्चर आठवण ठेवायचं. ओमेप्रॉझोलमध्ये बघा रिंगमध्ये OCH3 होता, लॅन्सोप्राझोलमध्ये कुठल्याही प्रकारचा OCH3 नाही आहे. आणि इथे बघा राबिप्राझोलमध्ये सुद्धा कुठलाही सबस्टिट्यूशन नाही, बट पेंटॅप्राझोलमध्ये सबस्टिट्यूशन आहे, दॅट इज OCH अँड 2 F आहे. त्याच्यानंतरची ही चेन आहे, या चेनमध्ये सुद्धा सबस्टिट्यूशन आहे, थोड्याफार चेंजेस आहे. चेंजेस बघायचे आणि याच्यामुळं तुम्ही स्ट्रक्चरला इझिली आठवण ठेवू शकता. दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर आवडलं असणार तर लाईक करायला विसरू नका आणि नेक्स्ट लेक्चर हे तुम्हाला सगळ्यात आधी अवेलेबल होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर.